सिन्नर औष्णिक प्रकल्पाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे। नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLTने महाजनको आणि NTPCच्या संयुक्त रिझोल्यूशन प्लॅनला हिरवा कंदील दिल्यानंतर 1350 मेगावॅट क्षमतेचा हा महत्त्वाचा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे मोठे यश मानले जात आहे। दिवाळखोरीत गेलेल्या सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडच्या पुनर्जीवनाची प्रतीक्षा अनेक वर्षापासून होती। अखेर 28 नोव्हेंबर रोजी NCLTने महाजनको NTPC कन्सोर्टियमच्या रिझोल्यूशन प्लॅनला अधिकृत मंजुरी दिली। यामुळे हा प्रकल्प सरकारी ताब्यातच राहणार असल्याची खात्री झाली आहे। गेल्या वर्षभरापासून खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रकल्प खासगी हातात जाऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता। प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीपासून सुरू झालेल्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे। महाजनको NTPC यांनी 3,500 कोटीहून अधिकची सर्वाधिक बोली सादर करत कर्जदार समितीची मंजुरी मिळवली होती। अखेर आता NCLT ही मोहर लागून प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सिन्नर प्रकल्प कोणत्याही खाजगी कंपनीकडे जाऊ नये, स्थानिकांना रोजगाराची हमी मिळावी आणि प्रकल्प दीर्घकाळ सुरळीत चालावा म्हणून तो महाजनकोकडेच राहावा हा माझा ठाम आग्रह होता। त्या प्रयत्नांचे फलित आज दिसत आहे। काही महिन्यात प्रकल्प सुरू होऊन सिन्नरच्या औद्योगिक वाढीस नवी ऊर्जा मिळेल असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे। प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यास सिन्नर MIDCतील उद्योगांना स्थिर वीज पुरवठा मिळणार आहे। स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल। उत्तर महाराष्ट्रातील ऊर्जा साखळीला बळकटी मिळेल असे तज्ज्ञांचे मत आहे। ऊर्जा क्षेत्रातील जाणकारांनी हे महाराष्ट्रासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते असेही सांगितले। वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प कार्यान्वित होणे राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे। NCLTच्या मंजुरीनंतर प्रकल्प पुनर्जीवनाची प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षा आहे। सिन्नर आणि नाशिकच्या औद्योगिक विकासावर याचा मोठा परिणाम होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।